अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आणि घरात एक वेगळीच शांतता पवित्रता असते। या महिन्यामध्ये आपण गुरुवार करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करता येतो। या महिन्यामध्ये जर कोणाला सुरुवात करायची असेल तर वैभव लक्ष्मी व्रताची या महिन्यामध्ये आपण कोणत्याही शुक्रवारी सुरुवात करू शकतो। हे व्रत खूप प्राचीन काळापासून करत आलेले आहे। खूप आधीच्या काळापासून करत आलेले हे व्रत आहे। गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस लक्ष्मी माताचे आहे। तर आपल्या पुराणात सांगितलं आहे, या 2 दिवसात घर स्वच्छ ठेवणं, मन शांत ठेवणं आणि देवाकडे आपली कृतज्ञतेने पाहणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते। मार्गशीर्षाच्या गुरुवार आणि शुक्रवार वैभव लक्ष्मीचे व्रत हे शुक्रवारीच केले जाते। तर घरात धनधान्य, शांतता, समाधान आणि सौभाग्य स्थिर राहते अशी श्रद्धा आहे। देवीला आपण जशा पद्धतीने आपल्याला सेवा करता येते तशा पद्धतीने सेवा करावी आणि लक्ष्मीजीचे आवाहन आपल्या घरी होते। हा व्रत पूर्ण श्रद्धेने, स्वच्छतेने आणि शुद्ध मनाने केल्यावर देवीचं वैभव आपल्या घरात स्थिर होतं आणि व्रत करताना आपण घरातील प्रत्येकाला सुख शांती लाभतो असा संकल्प करतो। सोन्याचा दागिन्याचा जो कलशावर ठेवला असतो तो कुबेर लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो, म्हणजे घरात धनाचा प्रवाह आणि लक्ष्मीचे आवाहन नक्कीच होते। आता या व्रताला लागणारे साहित्य, पूजा पद्धत, संकल्प, कथा आणि समाप्तीची पद्धत अशा सर्वांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे। तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे वैभवलक्ष्मी व्रतचे पुस्तक। हे व्रत सुख, शांती, वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी प्राचीन व्रत आहे। तर तुम्हाला बाजारामध्ये हे अगदी 10-20 रुपयामध्ये ही पोथी मिळून जाणार। वैभव लक्ष्मी व्रताची आपल्याला पोथी सर्वात पहिले लागणार आहे। तर हे व्रत कोणी पण करू शकतो। सौभाग्यवती स्त्रिया व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते, किंवा सौभाग्य स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकतात। स्त्रीऐवजी पुरुषानं केलं तर अतिउत्तम आहे। पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात। हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असतात आणि मनात नसेल तर कंटाळून हे व्रत करायचे नाही। व्रत करण्याकरिता 11 किंवा 21 शुक्रवार करायचे आहे। हे व्रत करताना पुस्तकात सांगितलेल्या प्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करायचे आहे। ठरवलेले शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर विधी शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन करायचे आहे। हा विधी अगदी सोपा आहे, पण एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा संकल्प करून आपण पुन्हा हे व्रत करू शकतो। लक्ष्मी मातेची अनेक रूपे, स्वरूपे आहेत। तसेच लक्ष्मी मातेला स्त्री यंत्र अतिप्रिय आहे। त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभव लक्ष्मीच आहे। व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या अनेक स्वरूपे आहेत। तसेच लक्ष्मी मातेला स्त्रीयंत्र अतिप्रिय आहे। त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभव लक्ष्मीच आहे। व्रत करताना त्या पुस्तकामध्ये दिलेल्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करायचे आहे। स्त्रीयंत्रालाही वंदन करायचे आहे, तरच त्याचे फळ मिळते। लक्ष्मी देवी पण आपल्या करिता तस्ती घेणार आहे आणि तिची कृपा आपल्यावर होणार आहे। या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा आपल्याला दिवसभर वेळात वेळ काढून जप करायचा आहे। मनातल्या मनात जप करायचा आहे। एखादा शुक्रवार बाहेर किंवा प्रवासाला जाणे आले तर तो दिवस सोडून पुढच्या शुक्रवारी व्रत करायचे आहे, पण व्रत स्वतःच्या घरीच करायचे आहे। एकूण जितके शुक्रवाराचा संकल्प केला असेल आपण 11 किंवा 21 जेवढं शुक्रवारचा संकल्प केला आहे तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करायचे आहे। घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू ठेवावी, ती पण नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे। व्रत पूर्ण झाल्यावर आपल्याला 11, 21 जेवढ्या महिला बोलवाल तेवढ्यांना आपल्याला हे वैभव लक्ष्मीचे एक एक आपल्याला पोथी त्यांना द्यायची आहे। पुस्तकाची भेट म्हणून तितकी अधिक लक्ष्मी मातेची आपल्या घरावर आणि आपल्या परिवारावर त्यांची कृपा होणार आहे। लक्ष्मी माताचा अजून प्रचार होणार। व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण आली, सूतक आलं तर तो शुक्रवार सोडून नंतरच्या शुक्रवारी आपल्याला तो व्रत धरायचा आहे। जितका शुक्रवार संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार आपल्याला करायचे आहे। व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी स्तवनाचा पाठ सर्वात आधी एकदा करायचा आहे। व्रताच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करायचा आणि संध्याकाळी आपल्याला
व्रत आपले सोडायचे आहे. शुक्रवारी आपल्याला प्रसाद घेऊन शुक्रवार सोडायचा आहे. उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्या किंवा एक वेळ जेवण करून शुक्रवार करायचा, पण शुक्रवार शक्यतो पकडा. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की व्रतधारकांनी लक्ष्मी मातेचा पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना पूर्ण करावं असा दृढ संकल्प करायचा आहे. आपल्याला पूजा मांडताना सर्वात आधी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला लाल कलरचा कपडा अंथरायचा आहे. त्या पाटाखाली एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. छान पाटाभोवती रांगोळी काढा. दारामध्ये लक्ष्मीचे पावलं काढा आणि सर्वात आधी आपल्याला श्रीयंत्र समोर घेऊन श्रीयंत्राला वंदन करायचं आहे. असं म्हणून त्यांचे वंदन करायचं. तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर एक मूठभर तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवायचा आहे. कलशाला आधी कुंकवाच्या आणि हळदीच्या रेषा ओढून घ्यायच्या आहे. लक्षात ठेवा, कलशावरती आपल्याला स्वस्तिक पण काढून घ्यायचा आहे. त्यावरती एक प्लेट ठेवायची. प्लेटवरती सोन्याचा दागिना किंवा चांदीचा दागिना किंवा तेही नसेल तर नाणे 1 रुपयाचे आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो असेल तो ठेवा किंवा मूर्ती असतील ते पण ठेवा. सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे, तर गणपतीला अभिषेक घाला, लक्ष्मी मातेला अभिषेक घाला. श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करा आणि लक्ष्मी मातेची पूजा करा. आणि प्लेटावरती दागिना ठेवलेला असतो त्याला हळद कुंकू लावून आपल्याला अष्टलक्ष्मीचे त्या पोथीमध्ये दिलेल्यांचे अष्टलक्ष्मी माता, धनलक्ष्मी अथवा वैभवलक्ष्मी स्वरूप आहे त्यांच्या फोटोला दिलेला आहे त्यांना नमन करायचं आहे. श्री गजलक्ष्मी माता दुसरी आहे, श्री अधिलक्ष्मी माता आहे, श्री विजयालक्ष्मी माता आहे, श्री ऐश्वर्य लक्ष्मी आहे, श्री वीरलक्ष्मी आहे, श्री धान्यलक्ष्मी आहे, श्री संतानलक्ष्मी आहे. यानंतर दिलेल्या लक्ष्मी स्तवनाचा पठ करायचा आहे. त्यांना हळद कुंकू वाहून नंतर हा म्हणायचा आहे. श्लोक वाचून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायचा आहे आणि साधा असा नैवेद्य गोड साखरेचा किंवा आपण जे पण काही खिरीचा नैवेद्य जे पण घरी काही बनवले असतील त्याचा नैवेद्य दाखवून दागिन्याच्या पूजेच्या वेळी सर्वात आधी आपल्याला लक्ष्मी स्तवनाचा एकदा पठण करायचा आहे. त्या पोथीमध्ये श्लोक दिलेला आहे तो तुम्ही सर्वात आधी पठण करा. त्यानंतर लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करा, आरती करा आणि साधा तुपाचा नैवेद्य दाखवा किंवा खडीसाखर असा आपण कोणता पण गोड नैवेद्य दाखवा. घरी खीर बनवली असेल तो किंवा एखादा गोड पदार्थ जो असेल तो किंवा साध्या साखरेचा सुद्धा नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला दाखवू शकता. अशी साधी सोपी पूजा आहे. त्यानंतर आरती झाल्यानंतर आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर श्री लक्ष्मी महिमा म्हणून आहे तो एकदा पठण करायचा आहे आणि आपली मनोकामना पूर्ण करा, नमन करायचे आहे. पण लक्षात ठेवा, पूजा आपल्याला चालू करण्याच्या आधी जो आपली मनातील इच्छा असेल तर नक्कीच संकल्प करावा. आता संकल्प कसा करावा ते सर्वांना माहितीच असेल. ओम नमो महालक्ष्मी देवी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पूजा झाल्यावर दिवा काही वेळ जळू द्या. त्यानंतर फुले, नैवेद्य, अक्षदा अशा सर्व गोष्टी सुरक्षित ठेवून दुसऱ्या दिवशी नदीत किंवा झाडाखाली त्याचे विसर्जन करावे. कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाका आणि सोन्याचा दागिना पुन्हा सुरक्षित ठेवा. या पोथीमध्ये सांगितलेली एक कथा ऐका. प्राचीन काळी एक गरीब स्त्री होती. नवरा मजुरीवर जात असे आणि घरात फारच कष्ट चालू असत. रोजचा उदरनिर्वाह देखील कठीण झाला होता. एके दिवशी ती फार थकली होती. डोळ्यात पाणी आलेले होते. त्यावेळी एक तेजस्वी स्त्री तिच्या दारात आली. तिने फुलाचा सुगंध असलेला पिवळा साडीचा वेश घातलेला होता. त्या गरीब स्त्रीला ती आई लक्ष्मीच वाटली. तिने त्या स्त्रीला पाणी दिलं. ती तेजस्वी स्त्री म्हणाली, तू मनातून चांगली आहेस म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. मी वैभव लक्ष्मी आहे. माझे व्रत कर. शुक्रवारी तू माझी पूजा कर. मी तुझ्या घरी स्थिर होईल. तुझ्या घरातून कष्ट दूर जाईल, सावली कमी होईल, अन्न वाढेल आणि सुखशांती वाढेल. गरीब बाईने तिचे सांगणे मानले आणि दुसऱ्या दिवशी व्रत सुरू केले. घर जरी छोटं होतं तरी तिने स्वच्छ केलं. गोंधळी पसरली. एक छोटा कलश ठेवला. त्यावर सोनं नव्हतं, पण तिने पितळाचा चिमटा ठेवला आणि त्याला सोने मानलं. श्रद्धेने पूजा केली. काही दिवसातच तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली. घरात धान्य यायला लागलं. ती स्त्री प्रसन्न झाली, कारण हे देवाचं नव्हे तर महालक्ष्मीचे स्वतःचं वचन होतं. तिच्या श्रद्धेला प्रतिसाद देऊन देवीने
तिच्या जीवनात वैभव आणलं. यासाठी म्हणतात की वैभव लक्ष्मीचे व्रत मनापासून केले तर घरात केवळ पैसा नाही तर बुद्धी, समाधान, कुटुंबात प्रेम आणि सुखही वाढते. तर हा व्रत पूर्ण श्रद्धेने, स्वच्छतेने आणि शुद्ध मनाने केल्यावर देवीचं वैभव आपल्या घरात स्थिर होते आणि व्रत करताना आपण घरातील प्रत्येकाला सुख शांती लाभो असा संकल्प करतो. सोन्याचा दागिना जो कलशावर ठेवला जातो तो कुबेर लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो. म्हणजे घरात धनाचा प्रवाह आणि लक्ष्मी मातेचे रक्षण याची जोड मिळते. तर वैभव लक्ष्मी व्रताला दान हे खूप महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी एखाद्या गरजू महिलेला साडी, फळ, मिठाई किंवा पैसे देणं अतिशय पुण्याचं मानलं जातं. तर देवी त्या देवी त्या घरात कायमची स्थापना करते अशी श्रद्धा असते. शेवटी देवीला नमस्कार करून प्रार्थना करायची, आई हे व्रत माझ्या घरी सुख, शांती, धनप्राप्ती आणि ऐश्वर्य वाढवो. अशी महालक्ष्मीला, वैभव लक्ष्मीला व्रत मनापासून करा आणि लक्ष्मी मातेचे आवाहन सर्वांच्या घरी हो. श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा नक्कीच जप करा आणि लक्ष्मीचे पाऊल सर्वांच्या घरोघरी पडो. श्री महालक्ष्मी